PMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील TDR घोटाळा प्रकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या चांगलंच अंगलट आलंय। तब्बल 2,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाबाबत आयुक्तांनी नको इतकी गुप्तता बाळगल्यानं संशयाची सुई थेट यांच्याकडे वळली आहे। कारण या निर्णयाची माहिती शहरातील एकाही लोकप्रतिनिधीला देण्यात आलेली नव्हती। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच शहरातील खासदार आमदारांना सुद्धा याबाबत पुसटशी कल्पना नसल्यानं राज्याच्या विधिमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहामध्येच या विषयावर महापालिका आयुक्तांना बडतर्फ करण्याची म्हणजेच कायमचे घरी पाठवण्याची मागणी केल्यानं प्रकरणाचे गांभीर्य आणखीन वाढले होते। तब्बल 16 दिवसानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी मोजक्याच पत्रकारांना बोलावून वाकड येथे होत असलेल्या शहराचे नाव राज्यभर बदनाम झालेल्या नियोजित PMPML डेपो आणि 21 मजली कमर्शियल इमारत प्रकल्पाबाबत खुलासा केला असून वाकडचा प्रकल्प नियमानुसारच असल्याचं सांगितलंय। महापालिका आयुक्त कक्षामध्ये दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी वाकड येथील मुंबई-बेंगलोर हायवेजवळ उभारत असलेला आणि राज्यभर टीका झालेला बस डेपो आणि ट्रक पार्किंग प्रकल्पाबाबत खुलासा केला। ते म्हणाले, वाकड प्रकल्प हा नियमानुसार मंजूर केलाय। या प्रकल्पाची प्रक्रिया नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू झाली असून 2.5 एकर जागेपैकी 20,000 स्क्वेअर मीटर PMPML डेपो, 685 स्क्वेअर मीटर ट्रक टर्मिनस आणि पार्किंग, 500 स्क्वेअर मीटर पोलीस स्टेशन असे नियोजन आहे। सदरील जागा आता महापालिकेच्या नावावर आणि ताब्यात आहे। मे टंडन हे या प्रकल्पाचे सल्लागार असून त्यांनी शहरात अनेक चांगले प्रकल्प उभारलेत। टंडन यांना महानगरपालिकेने नियुक्त केले असले तरी त्याची फी विकसक जावडेकर हे देणार आहेत। तसेच हा प्रकल्प UDCPR अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार मंजूर केला। या प्रकल्पाबाबत जे आक्षेप घेतलेले आहेत त्याबाबत चौकशी करून काही त्रुटी आढळल्यास हा प्रकल्प रद्द करण्यात येईल। या प्रकल्पामुळे महानगरपालिकेला वर्षाला 60 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।